आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ए भाई तू पागल आहे का जरा? तू शिवाला कशाला एकटीला जाऊ दिलं? तिला काही झालं म्हणजे? तू ना तिला लोकेशनच पाठवायला नको होतं. भाई मी काय करणार होतो? तुम्हाला माहिती आहे ना ती काय आहे, एवढं अर्जंट कशाला बोलवते, काय आहे सांग. ती एकतर ऐकत नाही कोणाचं. अरे भाई मग खोटं बोललं असताना काहीतरी. अरे पण भाई त्याची काय चूक आहे? आणि त्याने लोकेशन पाठवलं शिवाला आणि मग आपण इकडून जाणार होतो ना. तेच ना, आणि तिने सगळा गेमच फिरवला. आपल्याला आता ना काहीतरी करावं लागेल. असंच बसून अजिबात चालणार नाही. तो ड्रायव्हर किती डेंजर आहे माहिती आहे ना. हा यार, ड्रायव्हरने आपल्या रॉकीला मारून टाकलं यार. आणि आता त्या एका पॅनलसाठी चंदनला मारायला आला होता. भाई लोक, अरे त्याला जर आता कळलं ना की तो पकडला जाऊ शकतो तर तो कोणालाच सोडणार नाही. भाई मला तर भीती वाटायला लागली. आपण आहे ना आता कोणाला तरी सांगितलं पाहिजे. असंच बसून चालणार नाही. ए भाई, जीजूला सांगूयात आपण आधी. हा हा भाई, अरे कसं नाही सुचणार आपल्याला. हे भाई फोन कर, फोन कर. बोला रे. जीजू एक मिनिट होल्ड करा. हे अप्पर आहे गे, बोल स्पीकर. हॅलो जिजू. हा बोल ना. हो काय झालं माहिती आहे, मी शिवाला त्या ड्रायव्हरचं लोकेशन पाठवलं आणि शिवा एकटीच गेली आहे. ती आम्हाला घेऊन गेली नाही आणि असं झालं ती गेली निघाली. आता काय करू जिजू? अरे तुम्ही तिला एकटीला का जाऊ दिलं? तुम्हाला माहिती आहे ना तो ड्रायव्हर किती डेंजरस आहे. हो जिजू, आम्ही काय करणार? ती आम्हाला घेऊनच गेली नाही. थांब, मी पोलिसांना फोन करतो. तुम्ही काही नका करू, मी बघतो. आणि एक काम कर, मला लोकेशन पाठव लगेच, ती जिथे गेली त्याचं. हा हा, मी पाठवतो. तेव्हा शिवाला सुरक्षित ठेव आणि पोलिसांना वेळेत जाऊ दे तिकडे. सुहासला एक तर काही कळत नाही. तोंडाने म्हणतोय सगळं व्यवस्थित झालंय, पण याआधी असं कधी केलं नाही. माझा तर विश्वासच नाही तर जाऊ दोघंही एकत्र खडी फोडायला. नाही शांताबाई, असं हारून नाही चालणार बरं का. ही बाजी जिंकायचीच आहे आपल्याला. चालणार शांताबाई, बापरे, लागलं ना. थांबा, मी औषध आणते. काय या दोघी बहिणी अचानक येतात. बघू ताई, काही एवढं नाही झालं हो. तुम्ही कशाला एवढं लगेच आणलं? नाही, कसं झालंय बघा, रक्त येतंय. शांताबाई थांबा ना. मी काय म्हणते, तुम्ही राहू दे, मी करते माझं. तुम्ही कशाला? राहून द्या हो. ती लागलंय बघा. आणि मगाशी काय बोलत होता हो? कोणाचा इतका विचार करता? बघा, शिवाची काळजी वाटते हो ताई. अचानक कोणाला न सांगता निघून गेली. म्हटलं बाई कुठे गेली, काय लळा लावलाय हो पोरीनं. एकतर उत्साहाच्या भरात असं काही करून येऊ नये की देसाईंवरच संकट यावं. ती शिवा बघितली तशी उत्साहाच्या भरात काय करेल सांगता येत नाही. आणि इकडं संपदा नाही, म्हणजे आता बरी आहे संपदा. शांताबाई अहो, तुम्ही नका काळजी करू. माझा शिवावर पूर्ण विश्वास आहे. ती जे काही करेल ना ते विचार करूनच करेल. आणि आता आपली संपदाही सावरली आहे की सगळं नीट होईल. नका काळजी करू. बरं, आता तुम्हाला लागलंय तेव्हा किचन मध्ये येऊ नका, आराम करा. मी बघते. आणि हे राहून द्या. अजून दे माय धरणी ठाय विश्वास आहे ना या सगळ्या देसायांचा त्या शिवावर. नाही त्या विश्वासाचा घात केला ना तर नाव नाही सांगणार शांताबाई. अरे यार, या शर्टाचं काय करू आता? फेकून नको, फेकला तर कोणाला सापडला तर प्रॉब्लेम होईल. जाळून टाकतो ना. नको, जाळला आणि कोणाला संशयाला तर प्रॉब्लेम होईल. जाऊ दे, आधी बदलून तरी टाकतो. सुहास, चहा आणलाय तुझ्यासाठी, ये इथे बसून पी. तू वर का आलीस? मी खाली येऊन पितो ना. जा. नाही, खाली नको, इथेच राहू दे. मला बोलायचं तुझ्याशी. आता काय?
वाईट वाटतंय मला. भांडले ना तुझ्याशी. एवढं नव्हतं बोलायला पाहिजे ना. खूप बोलले. तसंही माझे पैसे तुझेच आहेत ना. तू शिवामुळे एवढं बाहेर राहिलास, रस्त्यावर झोपलास, चिडचिड होणारच तुझी. मीच बावळटे. खूप बोलले तुला. आणि यापुढे ना न सांगता पैसे घेतलेस तरी चालेल. मी काही नाही बोलणार. थँक्यू किटू डार्लिंग, थँक्यू. बरं तो चहा ठेव, मी पिऊन घेतो. हा नाही कशाला, इथे येऊन बस ना. अगं मी जरा कामात आहे ना, शर्ट शोधतोय ना. का? हा तुझा फेवरेट शर्ट आहे, छान दिसतोय. नको चेंज करू. अगं नाही, जरा घाम आला ना म्हणून जरा बदलतोय. सुहास, काय झालं इकडे बघ. अगं थांब ग. एक मिनिट काय झालंय? लपवतोय. काय लपवतोयस? शर्ट बदलतोय. कशाला? आणि आता कशाला? नंतर बदल. चहा थंड होतोय. तू चहा ठेव, मी शर्ट बदलून येतो. सुहास, चहा थंड होईल, परत गरम करून आणावं लागेल. आता पी. बरं तो चहा दे, मी आज जाऊन पिऊन येतो. नाही इथे बसून पी. तू ऐकणार नाहीस, दे. अरे यार, तुला सांगितलं काय एवढं चहाचं. तू मला शर्ट बदलायला लागेल. तू माझ्यामुळे नाही सांडलंय. ते माझं, मी शर्ट बदलून येतो. का असं काय वागतोय हा? विचित्र वागायला लागलाय. काय झालंय याला? भाऊ, काय रे आशू, काय झालंय? शिवा आली का घरी? नाही नाही. फोन आला तिचा काही? नाही फोन वगैरे काही नाही आलाय. सीता, उर्मिला. काय हो, काय झालं? काय म्हणतो शिवा? शिवा घरी आली का? नाही, अरे आम्हाला वाटलं ती तुझ्यासोबत असेल. माझ्यासोबत नाहीये. पण मला सांगून गेली होती ती रॉकीच्याच काहीतरी कामासाठी जाते म्हणून. अरे देवा, आता कुठे गेली ही? तू फोन करून बघ ना. हा, फोन लागत नाहीये भाऊ तिचा. एक मिनिट, म्हणजे ती तुला पण सांगून गेली नाहीये का? घ्या, बघितलं? कीर्ती मला सांगून गेली ती. ठीक आहे, पण काही घोळ घालून आली नाही ना, म्हणजे मिळवलं. कीर्ती जरा थांब. तुला काहीच माहित नाहीये? नाही, बाना गँगचा फोन आला होता मला की तो जो ड्रायव्हर आहे त्याचं लोकेशन मिळालंय शिवाला, तिकडे ती गेली. अरे बापरे, एकटीच? हो ना. अरे मग पोलिसांना तरी कळवायचं तू. त्यांनी कळवलंय. आता पुढे काय तेच कळत नाही मला. ही मुलगी कुठल्या संकटात पडली नसेल म्हणजे मिळवलं. काही होणार नाही सीता, काळजी करू नकोस तू. शिवा आहे ती. संकटातून मार्ग काढणं तिला ठाऊक आहे. एक मिनिट. हॅलो. काय? अहो पण कसं? हो ठीक आहे, मी आलो. अरे काय झालंय? कोणाचा फोन होता? शिवाला अटक झाली आहे. हा? काय काय केलं तिने? काहीतरी शाणपणाच केला असणार आहे. हेच म्हणत होते मी. आपल्या मागे व्याप वाढवून ठेवलेत होता. बघितलं ना? कीर्ती अगं अडकली असेल का कुठेतरी ती. तू पण भाऊ, पण आता करायचं काय? नाही भाऊ, मी बघतो काय करायचं. तुम्ही नका घाबरू. आलोच मी. सीता, मी त्याच्या बरोबर जातो. हो जा. भाव,